विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण फायनल अकाउंटमधील असणारे ॲडजस्टमेंट की लास्ट लेक्चरला आपण ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट घेतलेला आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. महत्त्वाचा पुढचा जो भाग आहे तो ॲडजस्टमेंट की पेज नंबर 19वर 19वर आपल्याला एक टेबल दिलेला आहे की ॲडजस्टमेंट म्हटलेलं आहे. त्यामध्ये फर्स्ट कॉलम आहे सिरियल नंबर, सेकंड कॉलम आहे ॲडजस्टमेंट, त्यानंतर पुढचा कॉलम दिलेला आहे फर्स्ट इफेक्ट आणि लास्ट कॉलम दिलेला आहे सेकंड इफेक्ट. त्यामध्ये पहिली ॲडजस्टमेंट दिलेली आहे क्लोजिंग स्टॉक. अत्यंत महत्त्वाची असणारी ॲडजस्टमेंट आहे. प्रत्येक प्रॉब्लेममध्ये कंपल्सरी आपल्याला क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट असते, त्यामध्ये लक्षात ठेवायचं. फर्स्ट इफेक्ट बॅलन्स शीट असेट साईड आणि सेकंड इफेक्ट ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड. त्यानंतर सेकंड आपल्याला दिलेलं आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस की आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस त्यामध्ये फॉर एक्झाम्पल वेजेस असेल, प्रिंटिंग अँड स्टेशनरी असेल, रेंट असेल की असे जे दिले आहे त्यावेळेस आपल्याला फर्स्ट इफेक्ट ॲड टू द पर्टिक्युलर एक्सपेन्सेस ऑन द डेबिट साईड ऑफ ट्रेडिंग ऑब्लिक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. समजले का? आउटस्टँडिंग एक्सपेन्स समजा वेजेस असेल तर कुठे येणार आहे? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला ॲड करावं लागतील. आणि समजा रेंट असेल तर रेंट कुठे करणार आहोत आपण? प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, त्याच्यामध्ये ॲड करावं लागतील. ओके. आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट लायबिलिटीज साईड, त्यानंतर थर्ड दिलेले प्रिपेड एक्सपेन्सेस. प्रिपेड म्हणजे काय? देणं आहे किंवा अगोदर दिलेलं आहे. प्रिपेड एक्सपेन्सेस प्रिपेड म्हटलेलं आहे, जास्तीचे दिलेले आहे. तर फर्स्ट इफेक्ट डिडक्ट फ्रॉम द पर्टिक्युलर एक्सपेन्सेस. डिडक्ट म्हणजे लेस करणे, वजा करणे. डिडक्ट फ्रॉम द पर्टिक्युलर एक्सपेन्सेस ऑन द डेबिट साईड ऑफ ट्रेडिंग ऑब्लिक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि सेकंड इफेक्ट दिला आहे बॅलन्स शीट असेट साईड. दुसरा परिणाम कुठे घ्यायचा आपल्याला? बॅलन्स शीटच्या असेट साईडला. कशाचं? प्रिपेड एक्सपेन्सेस. त्यानंतर नंबर 4 दिलेला आहे इन्कम रिसिव्ह इन ॲडव्हान्स. प्री रिसिव्ह इन्कम रिसिव्ह इन ॲडव्हान्स दिलेला आहे. म्हणजेच काय? इन्कम जास्त दिलेला आहे ॲडव्हान्स, त्यावेळेस फर्स्ट इफेक्ट होणार डिडक्ट फ्रॉम द पर्टिक्युलर इन्कम ऑन द क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला अगोदर इन्कम असणार, त्यातून काय होणार आहे? लेस केलं जाणार आहे. आणि सेकंड इफेक्ट कुठे येणार आहे? बॅलन्स शीट लायबिलिटीज साईड. दुसरा परिणाम कुठं असणार आहे? बॅलन्स शीट लायबिलिटीज साईडला. त्यानंतर नंबर 5 दिलेला आहे इन्कम रिसिवेबल. आपल्याला काय दिलेलं आहे? इन्कम रिसिवेबल. जर इन्कम रिसिवेबल असेल तर त्यावेळेस फर्स्ट इफेक्ट ॲड टू द पर्टिक्युलर इन्कम ऑन द क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला इन्कम मध्ये ॲड करायचं आहे. आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट असेट साईड. त्यानंतर पुढची 6 नंबर बॅड डेब्ट्स. महत्वाचे 6 आणि 7 सुद्धा ह्या विचारल्या जातात आपल्या प्रॉब्लेममध्ये. बॅड डेब्ट्स म्हणजे बुडीत कर्ज निधी. इन ब्रॅकेट काय दिले? ॲडिशनल ऑर न्यू बॅड डेब्ट्स. मग फर्स्ट इफेक्ट शो टू द डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. शो म्हटलेले काय? शो टू द डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इन ब्रॅकेट ॲड टू ओल्ड बॅड डेब्ट्स. आपल्याला जर अगोदर बॅड डेब्ट दिले असेल तर त्यामध्ये काय होणार आहे? ॲड होणार आहे. ओके. आणि सेकंड इफेक्ट डिडक्ट फ्रॉम सन्ड्री डेटर्स इन बॅलन्स शीट असेट साईड. की सन्ड्री डेटर्स म्हणून ते आपल्याला लेस करायचे, मायनस करायचे. डिडक्ट फ्रॉम सन्ड्री डेटर्स इन बॅलन्स शीट असेट साईड. नंबर 7 नंबर आपल्याला दिलेली बघा आता. प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेब्ट्स इन ब्रॅकेट रिझर्व फॉर डाउटफुल डेब्ट्स
न्यू RDD. RDD फुल फॉर्म रिझर्व फॉर डाउटफुल डेब्ट्स. मग फर्स्ट इफेक्ट शो टू the debit side of profit and loss account. Show to the debit side of profit and loss account. And second effect, deduct from sundry debtors in balance sheet. कशामधून लेस करायचे तर सन्ड्री डेटर्स मधून मायनस करणार आहोत. त्यानंतर 8 रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. फर्स्ट इफेक्ट, show to the debit side of profit and loss account. पहिला परिणाम काय होणार आहे? show to the debit side of profit and loss account in bracket add to discount allowed. डिस्काउंट अलाउड मध्ये ऍड केले जाणार आहे. आणि सेकंड इफेक्ट, डिडक्ट फ्रॉम सन्ड्री डेटर्स. लेस कशातून करायचे आपल्याला? सन्ड्री डेटर्स मधून. आणि सन्ड्री डेटर्स कुठं आपण घेतलेले असणार आहेत? बॅलन्स शीटच्या असेट साइडला. ओके. डिप्रिशिएशन फार महत्वाची, ही सुद्धा जसं तुम्हाला मी सांगितलेलं आहे की अगोदर क्लोजिंग स्टॉक कंपल्सरी आपल्याला ऍडजस्टमेंट विचारले जाते. बॅड डेब्ट्स कंपल्सरी असते. तसंच डिप्रिशिएशन ही सुद्धा कंपल्सरी आपल्याला विचारले जाते. डिप्रिशिएशन मध्ये काय आपल्याला सांगितलेलं आहे? आता डिप्रिशिएशन कशावर डिप्रिशिएशन असतं? ज्या फिक्स असेट असतात. फॉर एक्झाम्पल बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, इन्व्हेस्टमेंट, याच्यावर जर डिप्रिशिएशन असेल तर ते आपल्याला काढावं लागणार आहे आणि आपल्याला ऍडजस्टमेंट त्याचं पर्सेंटेज दिलेलं असतं. मग डिप्रिशिएशनचा फर्स्ट इफेक्ट, शो ऑन द डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. पहिला परिणाम काय आहे? शो ऑन द डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि सेकंड इफेक्ट, लेस फ्रॉम द पर्टिक्युलर असेट इन बॅलन्स शीट असेट साइड. लेस फ्रॉम म्हटलेलं आहे की जी काही कोणती असेट पर्टिक्युलर असेल त्या पर्टिक्युलर असेट मधून ते लेस करावं लागेल. कुठं? तर बॅलन्स शीट मधून. ओके. त्यानंतर नंबर 10, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, की भांडवलावर व्याज. इंटरेस्ट ऑन कॅपिटल म्हटलेलं आहे. मग फर्स्ट इफेक्ट, शो टू द डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. शो टू द डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि सेकंड इफेक्ट, पार्टनर कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट क्रेडिट साइड. जर आपण स्वतंत्र पार्टनर कॅपिटल अकाउंट ओपन केलं असेल तर कॅपिटल अकाउंटच्या कुठे येणार आहे? क्रेडिट साइडला. किंवा ऑर म्हटलेलं आहे. ऑर जर आपण कॅपिटल अकाउंट ओपन केलं नसेल, ऍड टू कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट, हे कुठं घेतलेलं असणार आहे? लायबिलिटी साइडला. ओके. त्यामुळं इंटरेस्ट ऑन कॅपिटल ती एक महत्वाची आहे. पुढची ऍडजस्टमेंट बघा. त्यानंतर दिलेलं आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, की उचल जे घेतलेले आहे त्या ड्रॉइंगवर इंटरेस्ट जर आकारला जात असेल तेव्हा फर्स्ट इफेक्ट, शो टू द डेबिट साइड ऑफ पार्टनर कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट. कुठं घ्यायचंय? कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या डेबिट साइडला. ऑर जर आपण कॅपिटल अकाउंट ओपन केलेलं नसेल तर लेस फ्रॉम कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट. सेकंड इफेक्ट, शो टू द क्रेडिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. थर्ड, त्यात तिसरा पॉईंट दिलाय, इंटरेस्ट ऑन लोन टेकन. इंटरेस्ट ऑन लोन टेकन, शो टू द डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. फर्स्ट इफेक्ट काय होणार आहे? शो टू द डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. अँड सेकंड इफेक्ट, ऍड टू लोन टेकन इन द बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. ऍड कुठं करायचंय? ऍड टू लोन टेकन इन द लायबिलिटीज बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. नेक्स्ट पुढे दिलेले आपल्याला 11, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अँड ऑन लोन गिवन. इन्व्हेस्टमेंटवर व्याजाची तरतूद केली असेल तर फर्स्ट इफेक्ट, शो टू द क्रेडिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. शो टू द क्रेडिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि सेकंड इफेक्ट, बॅलन्स शीट असेट साइड.
त्यानंतर 12 नंबर दिलेले आपल्याला काय दिलेले आहे, इनसेक्युअर गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर ऑब्लिक ऍक्सिडेंट. इनसेक्युअर गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर ऑब्लिक ऍक्सिडेंट. समजा वस्तू किंवा माल आगीमध्ये जळाला असेल किंवा ऍक्सिडेंट मध्ये खराब झाला असेल तर तेव्हा फर्स्ट इफेक्ट ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड. ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड इन ब्रॅकेट काय म्हटलंय, ग्रॉस अमाऊंट. कोणती अमाऊंट घ्यायची, ग्रॉस अमाऊंट. ओके. आणि सेकंड इफेक्ट बघा, बॅलन्स शीट असेट साइड क्लेम अमाऊंट. बॅलन्स शीट असेट साइड क्लेम अमाऊंट. आणि सेकंड पॉइंट दिलेला आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड अमाऊंट ऑफ लॉस. अमाऊंट ऑफ लॉस. त्या ठिकाणी पहा, समजा फॉर एक्झाम्पल 10,000 रुपयाच्या वस्तू आहेत, बरोबर, आणि इनसेक्युअर्ड गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर म्हटलेलं आहे. तर ग्रॉस अमाऊंट म्हटलेलं आहे की जो क्लेम केला असेल इन्शुरन्स कंपनीकडे 10,000 आपण क्लेम केलेला आहे, पण इन्शुरन्स कंपनीकडून जर आपल्याला 8,000 रुपये मिळाले असतील, बरोबर, इन्शुरन्स कंपनीकडून किती मिळाले तर 8,000 रुपये मिळालेले आहेत. मग आता क्रॉस अमाऊंट अगोदर ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला घेणार आहोत. जेवढी इन्शुरन्स कंपनीकडून अमाऊंट मिळालेली आहे, जेवढी म्हणजे 8,000 रुपये, बरोबर, ती 8,000 रुपये कुठे घ्यायची, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. आणि लॉस किती झालेला आहे, 2,000 रुपयाचा. लक्षात येते का मुलांनो, काय म्हटलं मी, फॉर एक उदाहरण दिलेलं तुम्हाला की समजा 10,000 रुपयाच्या वस्तू फायर मध्ये किंवा ऍक्सिडेंट मध्ये खराब झालेल्या आहे, पण त्याचं इन्शुरन्स आपण केलेलं आहे, इन्शुरन्स काढलेला आहे. इन्शुरन्स कंपनीकडून 10,000 रुपये मिळालेत का आपल्याला, नाही, त्यातले फक्त 8,000 रुपये मिळालेले आहेत. मग ते 8,000 रुपये आपण असेट साईडला घेणार आहोत. आणि 2,000 रुपये जो लॉस झालेला आपला 2,000, तो कुठे घेतला जाणार आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. नेक्स्ट, अनसेक्युअर्ड गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर ऑब्लिक ऍक्सिडेंट. तिथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. आणि सेकंड इफेक्ट शो टू द क्रेडिट साइड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. त्यानंतर गुड्स स्टोन म्हणजे काय, चोरीला जाणे किंवा वस्तू चोरीला घेणे. फर्स्ट इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. सेकंड इफेक्ट शो टू द क्रेडिट साइड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. नेक्स्ट 14 नंबर, ती महत्वाची ती बी आहे, गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल, की वस्तू वाटप करतावेळेस जर काही फ्री सॅम्पल दिलेले असतील तर तेव्हा फर्स्ट इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. फर्स्ट इफेक्ट काय येणार आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड ऍड इन ॲडव्हर्टाइजमेंट. कशामध्ये ऍड करायचंय, ॲडव्हर्टाइजमेंट. आणि सेकंड इफेक्ट शो टू द क्रेडिट साइड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. शो टू द क्रेडिट साइड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. नेक्स्ट 15 नंबर दिलेले, गुड्स विड्रॉल बाय पार्टनर फॉर पर्सनल यूज, की जे भागीदार आहेत त्या पार्टनरने काही वस्तू स्वतःच्या वापरासाठी जर विड्रॉल केलेल्या असतील तर तेव्हा फर्स्ट इफेक्ट शो टू द क्रेडिट साइड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. शो टू द क्रेडिट साइड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. और म्हटलेलं आहे, और डिडक्ट फ्रॉम परचेस अकाउंट. समजा जर आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडने दाखवल्या तर परचेस मधून सुद्धा लेस करू शकतो, पण शक्यतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडलाच आपण दाखवायचे आहेत. ओके. त्यानंतर सेकंड इफेक्ट पार्टनर कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट डेबिट साइड, की पार्टनर कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंटच्या डेबिट साइडला घेणार आहोत. त्यानंतर अनरेकॉर्ड परचेस म्हटलेलं आहे, त्याची नोंद झाली अनरेकॉर्ड आहे, तेव्हा ऍड टू परचेस ऑन द डेबिट साइड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. काय करायचं, फर्स्ट इफेक्ट ऍड टू परचेस ऑन द डेबिट साइड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. आणि सेकंड इफेक्ट ऍड टू क्रेडिटर्स ऑन द लायबिलिटी साइड ऑफ बॅलन्स शीट. सेकंड इफेक्ट कुठं, क्रेडिटर्स मध्ये काय करायचे तर ऍड करायचे आहेत बॅलन्स शीटच्या
लायबिलिटी साईडला. नेक्स्ट पुढे अनरेकॉर्ड सेल्स. अनरेकॉर्ड सेल्स आहे. ऍड टू डेटर्स ऑन द असेट साइड ऑफ द बॅलन्स शीट. काय करायचं फर्स्ट इफेक्ट, ऍड टू डेटर्स ऑन द असेट साइड ऑफ बॅलन्स शीट. आणि सेकंड इफेक्ट, ऍड टू सेल्स ऑन द क्रेडिट साइड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. 17 नंबरचे आपल्याला दिलेले आहे. कॅपिटल एक्सपेंडिचर इन्क्लुडिंग इन revenue expenditure. Capital expenditure including revenue expenditure. First effect, deducted from the particular revenue expenses on the debit side of trading oblique profit or profit and loss account. काय केलेलं आहे बघा इफेक्ट, डिडक्ट फ्रॉम दॅट particular revenue expenses on the debit side of trading or profit and loss account. And second effect, add to that particular asset in balance sheet asset side. Next पुढे दिलेलं आहे revenue expenditure including in capital expenditure. Add to that particular revenue expenditures. And the second effect, deducted from that particular asset in balance sheet. Next 18, bills receivable dishonor. Bills receivable dishonor. First effect, add the amount of dishonor to sundry debtors in balance sheet asset side. पहिला परिणाम काय होणार आहे, add the amount of dishonor to sundry debtors in balance sheet asset side. And second effect, deduct the amount of bill dishonor from bills receivable. 19, bills payable dishonor. Bills payable dishonor. Add the amount of bill dishonor to sundry creditors in balance sheet. Sundry creditors in balance sheet liability side ला असणार आहे. Add the amount of bill dishonor to sundry creditors in balance sheet liabilities side. And second effect, deducted the amount of bill dishonor from bills payable. Next, the expenses of काय दिलेले, expenses of advertisement paid for 5 years. फॉर एक्झाम्पल प्रीपेड आहे की 5 वर्षाची ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे. जर असं झालं असेल त्यावेळेस ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस रिलेटेड टू करंट इयर डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, की जेवढे चालू वर्षाचे असेल तेवढीच आपण ॲडव्हर्टाइजमेंट कुठे घेणार आहोत, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. रिमेनिंग अमाऊंट, रिमेनिंग राहिलेली जी अमाऊंट असेल ते काय, सेकंड इफेक्ट, रिमेनिंग अमाऊंट ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट इज शो असेट साईड of the balance sheet as prepare advertisement. त्यानंतर 21 ला काय दिलेलं आहे बघा, revenue receipt including in capital receipt, that is sales of goods including sales furniture. असं जर दिलं असेल तर add to sales on the credit side of trading account आणि less to furniture on the asset side of balance sheet. 22, commission to partners as percentage of gross profit oblique sales. First effect, show to the debit side of profit and loss account, and second effect, show to the credit side of partners capital oblique current account or add to partner capital account. ओके, अशा पद्धतीने सगळ्याच ऍडजस्टमेंट आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेले नसतात. त्यातल्या महत्वाच्या ऍडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉक आहे, आउटस्टँडिंग आहे, त्याला वाटलं तर स्टार करा तुम्ही. अभ्यास करता वेळेस स्टार करायचं. क्लोजिंग स्टॉक कंपल्सरी विचारले जाते, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस कंपल्सरी असते, प्रीपेड एक्सपेन्सेस कंपल्सरी आपल्याला विचारले जाते, बॅड डेब्ट्स कंपल्सरी आपल्याला